तो आपण उभी केलेली आहे, जे मिशन आपण उभे केलेलं आहे त्या मिशनचा आपण जास्तीत जास्त प्रसार केला पाहिजे। जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या मिशनशी आपल्याला जोडलं पाहिजे। ज्यावेळेस एका गावामध्ये आपल्या विचारधारेचे आपल्या मिशनचे 80% पेक्षा जास्त लोक तयार होतील त्यावेळेस आपलं मिशन एका मजबूत अवस्थेमध्ये असेल। या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की नाशिकच्या या ठिकाणी एक आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। बाबा आहेत, पेसा अध्यक्ष आहेत, जे याला बाधित लोक आहेत त्या सगळ्यांना सांगा की जास्तीत जास्त संख्येने 15 तारखेला नाशिक इथे तुम्हाला जमायचं आहे आणि आपल्या आदिवासी समाजाची ताकद दाखवून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। आणि जाता जाता पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आदिवासी समाजाचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला आपलं मिशनच उभं करावं लागेल आणि मिशन उभं करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांना हे सगळ्या गोष्टी समजावून सांगणं आणि त्यांना मिशन मध्ये घेणं हे आपल्याला ताकदीने करावं लागेल, तरच आपला समाज जिवंत राहील, नाहीतर आपला समाज जिवंत राहू शकत नाही। धन्यवाद। जय आदिवासी।